नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासनीती या आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे नुकताच आता एमपीएससीने 2 प्रसिद्धीपत्रक सादर केलेले आहेत आपल्यासमोर आणि मग त्यामध्ये विद्यार्थ्यांची अशी स्थिती झाली आहे की नेमकं हसावं, रडावं, काय करावं काहीच समजत नाहीये. त्यामुळेच मी हे लेक्चर घेण्यासाठी आलोय. खूप लोकांचे मेसेजेस येत आहेत, कॉल येत आहेत, सर काहीच कळत नाही नेमकं काय होतंय, काय होतंय. तर आपण बघूयात, जाणून घेऊयात काय म्हणणं आहे आणि कसं आपल्याला आता टॅकल करायचंय. तर सगळ्यात पहिलं जे आपल्याला नोटिफिकेशन दिसतंय त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, गट अ, गट ब आणि गट क ह्या ज्या पण सगळ्या परीक्षा आहेत त्या वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्यात येणार आहेत. तर मग हा तर आपल्यासाठी चांगला चान्स आहे की एखादी मिस झाली तर दुसरी पण मिळू शकते. तर पण मग काय आहे अजून अजून नीट जर डिटेलमध्ये तुम्ही वाचलं तर तिथे काय म्हणतायत बघा, की या तिन्ही परीक्षा वर्षातनं केवळ एकदा होतात. पूर्व परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना मग मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरत नाही. पण मग उमेदवार सातत्याने परीक्षांची तयारी करतात. तर तिन्ही परीक्षा वर्षातून एकदाच घेतात तर मग त्यांचा ताण कमी करण्यासाठी आपण काय करू, जास्त वेळा घेऊ. म्हणजे ही पॉझिटिव्ह पॉईंट आहे आपल्यासाठी. कारण मग कसं होतं की कधी कधी लकीली 1-2 मार्कांनी गेला असेल तर लगेच पुढेच लगेच 2 महिन्यात एक्झाम असेल तर त्यातनं निघून जाऊ आपण, तर हे चांगलं आहे आपल्यासाठी. ओके. त्यामुळे अधिक वेळा घेणार. मग या तिन्ही परीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा, मग आपण असं म्हणू शकतो आता 12 महिने आहेत, तर 3 परीक्षा आहेत, तर 2-2 महिन्याचं जरी बघितलं तर 6 परीक्षा 7 परीक्षा आपल्याला देता येतील. कारण सगळ्याच 3-3 वेळा घेणं एवढं पण लगेच प्रॅक्टिकली शक्य नाही, दर महिन्यालाच परीक्षा येईल मग. पण आपण म्हणू शकतो 6-7 परीक्षांचा चान्स येईल. आता काय म्हणतात मग, तीनही पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर. मग इथे आपण टेन्शनमध्ये आलो, कारण पास्ट हिस्ट्री आपण ऑनलाईन एक्झामची बघितलेली आहे. आणि इथे जे नॉर्मलायझेशन म्हटलेलं आहे ना, तिथे अजूनच मोठा धक्का आहे. पण नॉर्मलायझेशनचं कसं असतं माहितीये का, आता मी गणिताचा शिक्षक आहे त्यामुळे मला माहिती नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला आणि त्याचं काय कसं करतात. तुम्हाला तो फॉर्म्युला आणि सगळं जाणून घ्यायचं ना, तर त्याचा एक व्हिडिओ आपण वेगळा बनवू. तर मग पेपर अवघड आला, मग त्या दिवशीचा टॉपर, मग त्याचे मार्क आणि इतर उमेदवारांचे ॲव्हरेज मार्क आणि त्या सगळ्यानुसार मग कोणाचे मार्क वाढतात, कोणाचे मार्क कमी होतात. त्यामुळे नॉर्मलायझेशनचं खूप जणांना माहीत नाहीये, पण त्याचा फॉर्म्युला आणि गणित तुम्हाला उदाहरणासहित मी स्पष्ट करून सांगणार आहे, म्हणजे सगळ्यांना नॉर्मलायझेशनचा संबंध समजावा की नेमका काय अर्थ काय आहे त्याचा. तर मग नॉर्मलायझेशन चांगलं झालं का वाईट झालं असं खूप मुलं मला विचारतात. तर कसं असतं, म्हणजे हे पण लक बाय फॅक्टर आहे आपण म्हणू शकतो, की त्या दिवशीचा पेपर कसा येईल ते कोणालाच माहित नाही. ओके. पण इथे महत्वाची अजून एक गोष्ट काय म्हटली त्यांनी, की एका परीक्षेतून पात्र ठरणारे सर्व उमेदवाराला त्या वर्षीच्या संबंधित सेवेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात येईल. म्हणजे 2-3 वेळा जरी प्री झाली तरी त्याची एकच मुख्य परीक्षा असणार आहे. हे एक महत्वाचं आहे. मग हे 27 पासून लागू होणार आहे, तर हा झाला पहिला पॉईंट. तर याच्यामध्ये चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी आता बघा. एक तर जास्त संधी मिळतात पण आता ऑनलाईन झाल्यामुळे मग ऑनलाईनचं परत करावं लागेल. पण जे काही विद्यार्थी बँकिंग एस एस रेल्वे वगैरेच्या एक्झाम्स द्यायचे कधी ना कधी, त्यांना ऑनलाईन बद्दल तर थोडी सवय तर आहेच. मग टाइम मॅनेजमेंटचं स्किल आणि सगळ्याच गोष्टी बदलतील त्यानुसार. बघूयात आपण. राज्यसेवेला एवढा काय प्रॉब्लेम येणार नाही कारण वेळ भरपूर असतो. पण गड ब आणि क ला थोडासा इश्यू होणार आहे, कारण मॅथ्स रिझनिंगचे जास्त प्रश्न असतात आणि ऑनलाईनमध्ये अजून प्रश्न वाचा, वर खाली घ्या, त्याच्यामुळे वेळ वाया जातो त्यामध्ये. पण त्या सगळ्यांचं आपण करून घेऊ सगळं आपल्या अभ्यासनिती चॅनलवरती. तुम्ही फक्त माझा नंबर तिथे दिसतोय, काही डाऊट असेल तर मला सांगा, सगळं आपण क्लिअर करू. आता हा दुसरा पार्ट. तर आता हे मी कधीपासून म्हणत होतो की वैकल्पिक विषय नका ठेवू यार, ऑप्शनल नका ठेवू. एकाचा ऑप्शनल इतिहास, एकाचा मराठी, एकाचा बॉटनी, एकाचा गणित. कोणाचा पेपर टफ, कोणाचा पेपर सोपा, कोणाला जास्त मार्क, कोणाला कोणाला कमी मार्क, हा इश्यू होत होता. आता त्यांनी इथे तेच म्हटलेले आहे. काय म्हटलेले, की तामिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, आता ही सगळी नावं त्यांनी दिलेली आहेत. त्यांनी ऐच्छिक विषय वगळले. का तसं झालेलं आहे? कारण काय होत असतं, की कधी एखाद्याला जास्त मार्क, कमी मार्क असं होत असतं. मग आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, की आपले जे मगाशी पेपर होते, इकडे तुम्हाला आधीचं सध्याची परिस्थिती दाखवली आहे, आत्ताची. सध्या मराठी आणि इंग्लिश अनिवार्य असतात, परत पण तसंच असणार आहे. 300 पैकी 25% म्हणजे 75 गुण त्यामध्ये आपल्याला पाडायचे. ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी. निबंधाचं तसंच राहणार. 1, 2, 3, 4 मध्ये सगळ्यांचे सेम पेपर, टेन्शन नाही. वैकल्पिक विषय 1, 2 गेला. ते 26 विषय मग त्यातला घ्यायचा. काहीच टेन्शन नाही वैकल्पिक विषयाचं. आता ज्यांनी अभ्यास केला त्या म्हणतील मग आमचा लॉस. अरे मित्रांनो, लॉस कधीच होत नसतो. अभ्यासाने कोणाचाच कधी लॉस झालेला नाहीये. तुम्हाला एक्स्ट्रा त्या विषयाबद्दलची माहिती मिळाली, त्याचं कुठे ना कुठे तुम्हाला यूज होणारच आहे. सामान्य अध्ययनमध्ये कुठेतरी यूज होईल किंवा आन्सर रायटिंग वगैरे तुम्ही जे पण काही मेहनत केली ती वाया जाणार नाही, एवढं नक्की. आणि युपीएससी मध्ये तर आहेच ना ऑप्शनल, मग तिथे जाऊन तुम्हाला तो यूज होणारच आहे. तर समजायचं काय साध्या भाषेत,
2 पेपर 250-250 मार्काचे गेले, म्हणजे 500 मार्क कमी झाले. आधी 2025 ची परीक्षा होती, आता 1525 ची. सिंपल 500 वजा करा, 2 पेपर वजा करा. तर आता मग काय, एवढ्या ज्या गोष्टी झाल्यात, गट कची ऍड पण आली, मग ती पण ऑनलाईन होणार आहे. म्हणजे एका दिवसात एवढं सगळं त्यांनी केलेलं आहे की मुलाला म्हणजे श्वास घ्यायला वेळ भेटत नाहीये. आता कुठला तरी विषय झाला की लगेच काहीतरी येते, अरे आज हे झालं, अरे आज हे झालं. पण आता सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी जर होत असतील, म्हणजे आपण सारखं म्हणतो परीक्षा पद्धती खूप टाइमपास करते, खूप वेळ घालवतात, 3-3 वर्ष जर पोस्टिंग होत नाहीये, तर ह्याने जर पटकन होणार असेल तर एखादी पॉझिटिव्ह नोटवरती आपण ही गोष्ट घेऊ की पटापट घडलं तर आपल्याला पण जॉब पटापट मिळेल. मग आता मग ऑनलाईन एक्झाम मध्ये काय होऊ शकतं का, मग काय होईल आता, नेट सारख्या परीक्षेत काय काय घडतंय, कुठल्या कुठल्या परीक्षांमध्ये काय घडतंय, ते आपल्या हातात नाही. जे आपल्या हातात आहे ते करा, म्हणजे अभ्यास. आणि काही गोष्टींचे डाऊट असतील, काही शंका मनात असतील, तर माझा नंबर तिथे दिलेला आहे, माझा पर्सनल नंबर आहे हा. तुम्ही डायरेक्टली मेसेज कॉल करून माझ्याशी बोलू शकता, तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर करू शकता. मी या ठिकाणी नेहमी तुमच्यासाठी उपस्थित आहे. धन्यवाद. भेटूयात पुन्हा. नॉर्मलायझेशनचं तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला तिथे मेसेज टाका. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी व्हिडिओ बनवतो, नाही तर उगाच व्हिडिओ बनवून काय फायदा नाही. तुमच्या मित्रांना पण हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना जर काही माहिती नसेल तर त्यांना कळेल. तुम्हाला बाकी सगळे गायडन्स वगैरे काय पाहिजे असेल सगळं आपल्या अभ्यासनीती चॅनलवर सगळं उपलब्ध आहे. पर्सनल मेंटरशिप पण तुम्हाला मिळून जाईल. लेक्चरला शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, काय काय बदल घडलेले आहेत त्यांना कळू द्या, नाही तर बिचारे जुन्याच पॅटर्ननुसार अभ्यास करायला लागतील. चला, धन्यवाद. भेटूयात.